तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणाऱ्या स्किल शिकायचं आहेत का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 स्किल बद्दल जाणून घेणार आहोत, ज्या 2026 मध्ये खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय YouTube चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये शिकण्यासाठी 5 महत्त्वाच्या डिजिटल स्किल्स बद्दल जाणून घेणार आहोत. तर आजच्या काळात फक्त डिग्री पुरेशी नसते. नवीन स्किल्स शिकणारे लोक पुढे जातात. त्यामुळे जर तुम्हाला भविष्यासाठी तयार व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली स्किल आहे AI टूल्स. हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आज AI खूप वेगाने वाढत आहे. जसं की ChatGPT, Gemini आणि इतर AI टूल्स च्या मदतीने आपण कंटेंट तयार करू शकतो. नवीन आयडियाज मिळवू शकतो आणि आपलं काम खूप सोपं करू शकतो. फॉर एक्झाम्पल, YouTube व्हिडिओ स्क्रिप्ट लिहायची असेल किंवा Instagramचं कॅप्शन तयार करायचं असेल किंवा एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर AI आपल्याला खूपच मदत करते. म्हणूनच AI टूल्स शिकणे हे आजच्या काळातील खूप महत्त्वाची स्किल्स झाली आहे. तर नेक्स्ट स्किल आपली आहे स्किल नंबर 2, व्हिडिओ एडिटिंग. आज जसं की तुम्ही बघत आहात की YouTube, Instagram आणि Facebook वर व्हिडिओ कंटेंट खूप लोकप्रिय आहे. लोकांना व्हिडिओ पाहायला जास्त आवडतं. जर तुम्हाला स्वतःचे व्हिडिओ बनवायचे असेल किंवा इतरांसाठी काम करायचं असेल तर व्हिडिओ एडिटिंग शिकणं खूप फायदेशीर ठरू शकते. जसं की आज मोबाईलवरही अनेक फ्री ऍप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने व्हिडिओ एडिटिंग शिकता येते आणि खूप इझी झालंय. तर आपली नेक्स्ट स्किल आहे कंटेंट क्रिएशन. स्किल नंबर 3. कंटेंट म्हणजे लोकांसाठी उपयोगी माहिती तयार करणे. तुम्ही जर YouTube व्हिडिओज, Instagram पोस्ट किंवा रील्स किंवा ब्लॉग्स तयार करू शकता किंवा तुम्हाला जर ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर आज अनेक लोक कंटेंट क्रिएशनच्या मदतीने स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन प्रेझेन्स तयार करायचं असेल तर कंटेंट क्रिएशन शिकणं खूपच महत्वाचं आहे. नेक्स्ट स्किल कडे वळूया, जे आहे कॅनव्हा डिझाईन. हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. तर कॅनव्हा हे खूप सोपं टूल आहे. ह्याच्या मदतीने तुम्ही थंबनेल्स आहे, पोस्टर्स आहे, सोशल मीडिया पोस्ट किंवा सर्टिफिकेट्स आणि अनेक प्रकारचे डिझाईन्स तयार करू शकता आणि तुम्ही अपॉर्च्युनिटीज पण स्वतःला देऊ शकता किंवा जनरेट करू शकता. कारण ज्यांना डिझाईन बद्दल काहीच माहिती नाही ते सुद्धा कॅनव्हा सहज शिकू शकतात. ही स्किल जे आहे ते कुठलेही स्टुडंट असो, हाऊसवाईफ असो किंवा व्यवसाय करणारा लोकांसाठी खूपच उपयोगी आहे. आणि 5वी शेवटची स्किल आहे अगदी महत्वाची, ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. तुमच्याकडे कितीही नॉलेज असतो तरी लोकांपर्यंत पोहोचायला आली पाहिजे. म्हणजे लोकांना ती स्किल समजून घेणं, तुम्हाला समजून लोकांना ते आलं पाहिजे. चांगलं बोलता येणं, समोरच्या व्यक्तीला ऐकणं आणि आपले विचार स्पष्टपणे मांडता येणं ही खूप मोठी स्किल आहे. बिझनेस असो, जॉब असो किंवा सोशल मीडिया, कम्युनिकेशन स्किल प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतात. तर फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्किल एका दिवसात शिकता येत नाही. पण जर तुम्ही दररोज फक्त 30 मिनिट ते 1 तास स्वतःला शिकण्यासाठी जर दिलास तर काही महिन्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठा बदल पाहू शकता. आणि हो, 2026 आणि पुढच्या काळात ज्यांच्याकडे स्किल्स असतील त्यांच्यासाठी संधीची कमतरता नसेल. म्हणूनच आजपासून शिकायला सुरुवात करा. छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. स्वतःच्या विकासावर काम करा. म्हणजे स्वतःचे स्किल्स डेव्हलपमेंट वर
वर्क करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच AI, डिजिटल स्किल्स आणि ऑनलाईन ग्रोथ संबंधी माहिती मी तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहे. आणि हो, जर तुम्ही इंटरेस्टेड आहात का डिजिटल स्किल्स कसं तुम्ही शिकू शकता किंवा तुम्ही जे करंट बिझनेस मध्ये आहात त्यांच्यामध्ये तुम्ही कशी ग्रोथ घेऊ शकता, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक फ्री वेबिनारची लिंक दिली आहे. आणि तुम्हाला आणखी माझ्यासोबत काही क्वेश्चन आन्सर करायचे असेल किंवा आणखी काही तुमचे डाऊट असेल तर स्क्रीनवर सुद्धा मी माझा नंबर मेन्शन केला आहे, तिथून पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.